तुमचा बीपी 160 किंवा 170 पर्यंत वाढलेला असू शकतो, तरीही तुम्हाला डोकेदुखी नाही, चक्कर नाही आणि कोणताही त्रास नाही. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. अनेक लोक मला सांगतात, मॅडम माझा बीपी वाढलेला दाखवतोय, पण मला तर काहीच त्रास होत नाही. मग औषधांची किंवा काळजीची गरज काय? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन. हा अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता शरीराचं नुकसान करत राहू शकतो. म्हणूनच त्याला अनेकदा सायलेंट किलर असं म्हटलं जातं. आपल्या रक्तवाहिन्यामधून रक्त एका ठराविक दाबाने वाढत असतं. जेव्हा हा दाब सतत जास्त राहतो तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतीवरही सतत जास्त ताण येतो. पण मग लक्षणं का दिसत नाहीत? याचं एक कारण म्हणजे बीपी हळूहळू वाढत असेल किंवा अस्वस्थता जाणवतेच असं नाही. काही व्यक्तींमध्ये बीपी खूप वाढल्यानंतर डोकेदुखी, चक्कर, धुसर दिसणं, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, नाकातून रक्त येणं किंवा अस्वस्थता वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. पण ही लक्षणं प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतीलच असं नाही आणि फक्त लक्षणावरून बीपी ओळखता येत नाही. सर्वात मोठा धोका हा आहे की तुम्हाला काहीच त्रास होत नसताना वाढलेला बीपी हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर परिणाम करू शकतो. दीर्घकाळ बीपी नियंत्रणात नसेल तर हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीचं नुकसान आणि डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच मला काही त्रास नाही म्हणजे माझा बीपी नॉर्मल आहे, हा गैरसमज टाळा. बीपी मोजताना देखील योग्य पद्धत महत्त्वाची आहे. मोजण्याआधी किमान 5 मिनिटं शांत बसा. चहा, कॉफी, धूम्रपान किंवा व्यायामानंतर लगेच बीपी मोजू नका. योग्य आकाराचा कफ वापरा आणि एकाच रीडिंगवर निष्कर्ष काढू नका. वेगवेगळ्या वेळच्या रीडिंगची नोंद ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर डॉक्टरांनी बीपीची औषधं सुरू केली असतील तर बीपी नॉर्मल आला म्हणून किंवा लक्षणं नाहीत म्हणून स्वतःहून औषध बंद करू नका. आहारात जास्त मीठ, पॅकेज्ड फूड आणि प्रोसेस्ड पदार्थ कमी करा. नियमित शारीरिक हालचाल करा. वजन नियंत्रणात ठेवा आणि झोप व ताण याकडे लक्ष द्या. लक्षणांची वाट पाहण्यापेक्षा नियमित बीपी तपासणं आणि तो नियंत्रणात ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.